श्रीरामजी यांनी देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर देखील आणि संसदेतही मोठा आवाज उचलण्याचं सातत्यानं काम केलेलं आहे। साहेबांच्या सोबत आणि साहेबांच्या नंतर देखील बहन मायावतींनी देखील हा मुद्दा फार प्रकर्षाने लावून धरलेला आहे। बौद्धांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे। या देशातील कुठलंही धर्मस्थळ त्या धर्मियांच्या ताब्यात आहे। अशा वेळी फक्त बौद्धांचं हे एवढं पवित्र आणि महत्त्वाचं स्थळ बौद्धांच्या ताब्यात नसणं ही खऱ्या अर्थानं बौद्ध जनतेच्या सोबत फार मोठा भारतातीलच नव्हे तर जगभरातील बौद्ध जनतेच्या मनात याबद्दल प्रचंड असंतोष आहे। महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी पक्षाच्या विचारधारेवर चालणाऱ्या पक्षांच्या हा सर्वपक्षीय उद्या मुक्ती आंदोलनाचा एक जाहीर कार्यक्रम सर्वपक्षीय लागलेला आहे। बहुजन समाज पार्टी या जनभावनेच्या सोबत आधीपासून सातत्यानं काम करते आहे आणि त्या भावनेचा आदर ठेवून त्या भावनेला समजून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील डोंगरे साहेब यांनी देखील आम्हाला त्या संबंधीचे निर्देश दिलेत। या सर्वपक्षीय समितीच्या वारंवार झालेल्या बैठकीमध्ये देखील बहुजन समाज पक्षाच्या वतीनं माननीय अध्यक्षांच्या निर्देशानुसार मी स्वतः आमचे सहकारी सातत्यानं सहभागी आहोत आणि उद्या देखील मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील बौद्धांचा आवाज बिहारच्या राज्यकर्त्यांपर्यंत केंद्रातील राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजाच्या सोबत आम्ही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून बौद्ध जनांचा आवाज बनून बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही सहभागी होणार आहोत।